महाविकास आघाडी कुठे नाहीये किंवा प्रचारामध्ये? मला आनंद आहे की कोकण आणि शिवसेना हे जे नातं आहे हे बाळासाहेबांपासून आणि याच कोकणाने शिवसेनेला 9 पैकी 8 आमदार दिले. त्यामुळे कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि शिवसेना आणि कोकण हे कधी वेगळं होऊ शकत नाही. या सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर साहेबांनी जे काम केलेलं आहे त्यांचं काम बोलतंय आणि म्हणून त्यांना 4 वेळा या मतदारसंघातून निवडून दिलेलं आहे. आणि म्हणून आज जेवढ्या सभा झाल्या त्या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद ज्या लाडक्या बहिणींचा प्रचंड होता, लाडक्या भावांचा होता, त्याने निश्चय केलेला आहे की यावेळेस शिवसेनेलाच निवडून द्यायचं. कारण शिवसेना विकास करते, शिवसेना दिलेला शब्द पाळते, शिवसेना मूलभूत सोयी सुविधा ज्या आहेत त्या शहराला आकार देण्याचं काम, त्या शहराची प्रगती करण्याचं काम, शहराचा विकास करण्याचं काम शिवसेना करते हा विश्वास आहे. आणि त्यामुळे प्रचंड असा मोठा प्रतिसाद लोकांचा शिवसेनेला मिळतो. शिंदे साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सिंधुदुर्गात शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना असताना स्थानिक तुमच्या नेत्यांकडून, आमदारांकडून असा थेट आरोप होतोय की भाजपकडून पैशांचं वाटप जोरदार सुरू आहे. निलेश राणेंनी एक स्टिंग ऑपरेशनही उघडकीस आणलं आणि त्याबद्दल त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल झालेला आहे. ते झालं ना, आता ते झालं, त्याची चर्चाही झाली, मीडियामध्ये ऐकलंही. आणि मतदान जे आहे हे निर्भय वातावरणामध्ये, फेअर अँड फ्री वातावरणामध्ये झालं पाहिजे. आणि म्हणून कोकणातली माणसं ही प्रामाणिक आणि स्वाभिमानी आहे. हे पैशाने त्यांना विकत घेता येणार नाही. कामाला ते मतदान करतात, जे लोक काम करतात त्यांच्या पाठीशी उभे राहतात. आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगतो, कोकणी माणूस, कोकणातला माणूस हा शिवसेनेवर प्रेम करतो, शिवसेनेवर त्याची श्रद्धा आहे. आणि म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्था जसं विधानसभेत 100% रिझल्ट शिवसेनेला दिला, तसा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील शिवसेनेच्या पाठीत कोकणातले, सिंधुदुर्गातले लोक राहतात. पण रवींद्र चव्हाणांवर आक्षेप आहे, रवींद्र चव्हाणांवर इथे आक्षेप घेतला जातो आहे की सिंधुदुर्गातल्या राजकारणाची संस्कृती रवींद्र चव्हाणांनी बिघडवली असा आरोप थेट निलेश राणे करता आहेत, दीपक केसरकर करता आहेत. मला आता याच्यावर काही बोलायचं नाही. योग्य वेळेला मी नक्की बोलेन. पण युतीबद्दल जर म्हणाल तर ही युती ही काल परवाची नाही. ही युती झालेली शिवसेना भाजपची ही आदरणीय बाळासाहेब, अटलजी आणि अडवाणीजींच्या काळातली ही युती सत्ता आणि खुर्चीसाठी झालेली नाहीये. ही युती विचारधारेवर झालेली आहे. ही युती विचारधारा आणि एका विचारांवर झालेली आहे. आणि त्यामुळे ही युती फार वेगळी युती आहे. आज आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी एनडीए पुढे घेऊन जात आहेत. एनडीए मध्ये शिवसेना महत्वाचा घटक आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रधानमंत्री देखील देश पुढे घेऊन जात आहेत. आम्हाला त्याचा अभिमान आहे. आणि म्हणून युती जी आहे ही काल परवाची युती नाही. ही बाळासाहेब, अटलजी, अडवाणींच्या काळातली युती आहे. ही जुनी आम्ही मित्रपक्ष आहोत आणि आता त्याचं नेतृत्व देशाचे प्रधानमंत्री करतात. एकच प्रश्न, तुम्ही राणे साहेबांची आज भेट घेतली. सिंधुदुर्गामध्ये स्वतः नारायण राणे साहेब युतीसाठी आग्रही होते, पण ही युती होऊ शकली नाही. आता निवडणुका पुढे गेल्या, निवडणुका आता उद्या परवावर आल्यात. आता याच्यामध्ये राणे साहेब देखील सकारात्मक होते, केसरकर साहेब देखील होते, उदय सामंत देखील होते, निलेश राणे, शिवसेनाही होती. शिवसेना महायुती व्हावी म्हणून होती. आता काही ठिकाणी युती झाली, काही ठिकाणी झाली नाही. पण त्यामुळे होऊ शकली. आता झाली नाही, आता त्याच्यामध्ये मला जायचं नाहीये. आता आम्हाला निवडणुका जिंकायच्या आहे. आणि म्हणून जो प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय त्यावर लोकांनी ठरवलेलं आहे की शिवसेना काम करणारी संघटना आहे, काम करणारा पक्ष आहे, दिलेला शब्द पाळणार आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेला भरघोस असं यश मिळेल.